म्हणून या देशाची महिला त्या देशाची राष्ट्रपती झाल्या, याचा सर्वात मोठा श्रेय कोणाला जात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशातील महिला हजारो वर्षाच्या गुलामीतून आणखी जास्तीत जास्त जगडत गेल्या असत्या. मी ऍडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्मा दीक्षेचा प्रेसिडेंट. मी नागपूर शहरात राहतोय. दरवर्षी 25 डिसेंबरला ओबीसीना बुद्ध धम्माकडे कार्यक्रमाचं आयोजन करतोय. येत्या 25 डिसेंबरला नागपूर शहरामध्ये ओबीसी धम्मा दीक्षेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मित्र हो, आज आपणास 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. या दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर या विषयावर मी विचार मांडणार आहे. यावर एक इक्बाल नावाचा कवी आपल्या काही काव्यपंक्ती बाबासाहेबाला लागू पडतात. हजारों साल नरगिस अपने बेनूर पर रोती है, बड़े मुश्किल से पैदा होता है चमन में दीदार. बाबासाहेब आंबेडकर या भारत देशात जन्माला येऊन या भारत देशांमध्ये जी देशाला विभागणी केल्या गेली, देशाला हजारो वर्ष गुलामी ठेवल्या गेलं, या सोन्याच्या चिडिया असलेल्या देशांमध्ये दारिद्र्याचं हजारो जातींना, हजारो कुटुंबियांना गजगजीत ठेवणारं असं या देशाला मोठा रोग होता. त्या रोगाचा शोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावला. वर्णव्यवस्थेने जन्मात घातलेलं ते अपत्य, त्या अपत्याचं नाव आहे ती जात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते या प्रश्नार्थक वाक्याची कल्पना करताना कोणत्या विचारवंताचं अंतःकरण थर कापल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात का होईना आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या थरकाप उडवणाऱ्या घटनांचा बाबासाहेबांनी कशा प्रकारे तोंड दिले आणि आपली योग्यता जगासमोर मांडली आणि आपणास हजारो वर्षाच्या गुलामीतून मुक्त करण्याचं मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अमेरिकेतील कृष्णवर्य एक नेते रेवर जेसी जॅक्सन म्हणाले इंग्रजीमध्ये, डोंट जज मी फ्रॉम आय स्टँड, जज आय फ्रॉम वेअर आय केम फ्रॉम. मी जिथे येऊन पोचलो त्यावरून माझी परीक्षा करू नका. मी कुठवर आलो हे लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे वाक्य तंतोतंत लागू पडतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मापासून तर वयाच्या 65 वर्षापर्यंत या पहिल्यापासून शेवटपर्यंत जो अग्निदिव्यातून बाबासाहेबांना जावं लागलं त्याची आपण कल्पना करू शकतो. या वर्णव्यवस्थेने जन्मात घातलेलं अपत्य म्हणजे जात. या जातीमध्ये ज्या वर्णव्यवस्थेमध्ये जे उच्च स्वतःला गणल्या गेलं त्यावर काय म्हटलं गेलं, जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. या विचारसरणीचा रूढ या देशामध्ये होता. अशा या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल 1891 मध्ये जन्म झाला. यावेळेला मात्र पेशवाई संपुष्टात आली होती आणि आर्थिक पिळवणूक करणारी इंग्रज सत्ता भारतात अस्तित्वात आली होती. इंग्रजांना मात्र जातीवादाशी काही घेणं देणं नव्हतं. दलित समाज माणुसकीला पारखा झाला होता. गावच्या बाहेर गलिच्छ वस्तीत राहून 2 वेळेच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून स्वतःला उच्च म्हणून घेणाऱ्या लोकांची उष्टी तेवढी भाकरी मिळेल या आशेवर जगणे. शिव नको शिव नको असा कर्कश आवाज ऐकणाऱ्या समाजाचा वाली. आशेचा किरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रूपाने जन्मास आला. अशा काळोख बाबांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण झाले. या काळाचा इतिहास
आपण आवश्यक वाचला पाहिजे. मुंबईच्या एलिफंटस्टन कॉलेजमध्ये BA परीक्षा पास केली. पुढील शिक्षणासाठी बाबासाहेबांना बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांनी दिलेली शिष्यवृत्ती कामास आली. असहाय्य लोकांना शिष्यवृत्ती आणि विशेष सवलत मिळाली पाहिजे या तत्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रूपाने आगमन झाले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर बडोद्याच्या संस्थेत त्यांना उच्च नोकरी देण्यात आली, परंतु 15 दिवसाच्या आत त्यांना नोकरी सोडावी लागली. याचे मुख्य कारण म्हणजे जातीयवाद. बाबासाहेबांनी या देशातला जो जातीवाद होता तो शोधून काढला. या देशाला महाभयंकर रोग लागला होता. त्या रोगाचं शोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी मनुस्मृती जाळण्याची भाषा केली होती. त्यांचे शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जाळली. हे करण्याचा उद्देश स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या जातीवादांची होळी करावी म्हणून भारतीय समाजाची रसाची काही कारणे आहेत. त्यापैकी एक तो म्हणजे मनुस्मृती. जातीवादाची विश्ववली वेढलेल्या असहाय्य लोकांच्या हरवलेला आवाज भारतीय लोकांच्या समोर ठेवता यावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मागणीचा पाठपुरावा केला. या देशाला जी रोग लागला होता तो रोग 9 मे 1916 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रोगावर एक छोट पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे कास्ट इन इंडिया. भारतातील जाती, त्या जातींची उत्पत्ती, त्या जातींचा जो विकास झालाय, या अशा प्रकारचं एक छोटे खाणीचं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर गोल्डन वेझर सेमिनार मध्ये हा छोटा निबंध वाचून दाखवला. म्हणजे बाबासाहेबांनी शिक्षण घेत असताना या देशामध्ये लागलेल्या रोगाचं निदान करण्याचं आणि त्या निदानाचं समूळ नष्ट करण्याचं उपाय योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे केल्या गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशात आलेल्या जातीचा निर्मूलन करण्याचा चंग बांधला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेतल्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्याकडे जेव्हा नोकरी करत होते तेव्हा त्यांना जातीचे भयानक चटके भोगावे लागलं. राहण्यासाठी काय त्यांची अवस्था झाली असेल आपण पाहिलेलं आहे की त्यांना पारशीच्या ज्या वसतिगृहांमध्ये त्यांचा जो खानावळ आहे किंवा त्यांची जी रेस्ट हाऊस आहे त्यामध्ये राहावं लागलं, परंतु तिथे सुद्धा त्यांना राहता नाही आलं. म्हणजे बाबासाहेब एवढे उच्च कोटीचे शिक्षण घेऊन त्यांना या देशाला लागलेल्या रोगांची बळी बाबासाहेब पडले. आपले बाबासाहेब सारखे कितीतरी महामानव या देशात होऊन गेले, परंतु जे बाबासाहेबांनी घडवलं, जे बाबासाहेबांनी केलं, असं काम इतर महामानवांनी केल्या गेलं नाही. बाबासाहेबांनी या देशांमध्ये जात नावाचा रोग लागला आणि तो जात नावाच्या रोगाला ज्यांनी उत्पत्ती केली त्याला कायद्याचं रूप दिलं. म्हणजे मनुस्मृती म्हणजे या देशात असलेला कायदा. या कायद्यामध्ये वर्णव्यवस्था निर्माण केली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अतिशूद्र. या कायद्याने निर्माण केलेल्या या व्यवस्थेला, त्या व्यवस्थेमध्ये म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये जात व्यवस्था निर्माण केली. त्या जात व्यवस्थेमध्ये पोट जाती निर्माण केल्या. प्रत्येक जातीमध्ये 12.5 जाती निर्माण केल्या. त्या जातींच्या रूढी परंपरा वेगळ्या दिल्या. त्या जातींचा पेहराव वेगळा दिला. त्या जातींच्या बोलीभाषा वेगळ्या दिल्या. त्या जातींच्या हे सर्व व्यवहार सुद्धा वेगळे दिले. त्यांची लग्न रूढी परंपरा, त्यांचे गाणे, बोल भाषा, त्यांची राहणारी वस्ती, या वस्तीमध्ये हे लोक आपल्या पोट जातीला घेऊन राहू लागले. त्यामुळे त्यांचा उद्धार करणारा उद्धार करता या भूतलावर आला नाही. अशा प्रकारच्या वर्ण व्यवस्थेमध्ये जात व्यवस्था, जात व्यवस्थेमध्ये पोट जात व्यवस्था, या जाती व्यवस्थेमध्ये या देशातील प्रत्येक माणूस तेथे गुंतला गेला होता. यामुळे त्या देश कितीतरी वर्ष गुलामीत राहिला, याचं कोणालाही काही घेणं देणं काही नव्हतं. परंतु याची पूर्णता बाबासाहेब आंबेडकरांनी आपला सखोल अभ्यास केला. रात्रंदिवस अभ्यास करून त्यांनी या देशातील रोगाचा निदान शोधला. त्या निदान शोधण्यासाठी या जाती कशा कशा आहेत त्याचा शोध घेतला. आपण पाहिले असेल जातीचे निर्मूलन, अनालिसिस ऑफ द कास्ट हा पुस्तक. अनटचेबल लिहिलं. शूद्रपूर्वीचे कोण होते, अशा प्रकारात जातीला 3 भागांमध्ये विभागल्या गेलं.
त्यामध्ये त्यांना त्यांची जाणीव करून दिली. ह्या जाणीव करून दिल्यानंतर बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांती या देशातल्या धर्मग्रंथांवर त्यांनी लिखाण केलं. हे सर्व लिखाण करून तुम्हा शोषित पीडित असलेल्या मुख्य जनावरासारखे असलेले आम्ही माणसं आम्हाला बोलण्यासाठी वाचा दिली. बाबासाहेबांनी ह्या बिकट परिस्थितीमध्ये प्रत्येक संघर्षाला त्यांनी तोंड दिला. त्या संघर्षातून त्यांचे काम, त्यांचं शिक्षण हे सातत्याने चालू होतं. घरातील कुटुंबियांना वेळ देणे, देशातील विदेशी लोक जेव्हा भारतात येऊ लागले, भारतातील लोकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. साऊथ ब्युरो कमिटी जेव्हा भारतात आली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या साऊथ ब्युरो कमिटी समोर आपल्या लोकांची जी काही मागणी आहे ती त्यांना मांडण्यात गेली. बाबासाहेबांनी तेव्हा त्या साऊथ ब्युरो कमिटी समोर आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला मतदानाचा अधिकार मिळावा, आमचं प्रत्येकामध्ये प्रतिनिधित्व असावं, अशा प्रकारची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या साऊथ ब्युरो कमिटी समोर केली गेली. त्याचबरोबर बाबासाहेबांचं शिक्षण पण चालू होतं. म्हणजे जेव्हा बाबासाहेबांनी साऊथ ब्युरो कमिटीला जेव्हा निवेदन दिलं त्यानंतर त्यांना लोकांना सुद्धा जागरूक करण्याचं काम केलं. बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920 ला मूक नायक या नावाचं पाक्षिक सुरू केलं. म्हणजे लोकांना जागृत करण्याचं काम करण्यासाठी बाबासाहेबांनी या पाक्षिकांची निर्मिती केली. त्याचबरोबर बाबासाहेबांचं जे राहिलेलं अपूर्ण शिक्षण ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब जेव्हा त्यांनी 1921 मध्ये त्यांची जी MSc ची पदवी त्यांना संपादित केली, त्यानंतर बाबासाहेबांनी DSc साठी डॉक्टर ऑफ सायन्स हा यासाठी प्रबंध लिहिला. डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांना 1923 मध्ये मिळाली. बाबासाहेबांनी 1923 मध्ये प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा सुद्धा DSc चा त्यांनी तो एक प्रबंध म्हणजे लिहिला गेला. बाबासाहेबांनी जेव्हा बॅरिस्टरची पदवी मिळाली, पदवी मिळाल्यानंतर बाबासाहेब आपल्या जेव्हा त्यांना ती सनद मिळाली म्हणजे 1923 मध्ये आपल्याला माहित असेल भारताच्या जे संविधान, भारताचा जो आज सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वकिली पेशांमधला त्यांचा जो पोशाख आहे त्या अवस्थेमधला त्यांचा पुतळा बनवण्यात आला. तो पुतळा बाबासाहेबांचा बनवण्यात आला म्हणजे बाबासाहेबांनी जुलै 1923 मध्ये बाबासाहेबांना ही सनद मिळाली आणि ती सनद मिळाली त्याच्या उपलक्षांमध्ये बाबासाहेबांच्या ज्या सनदीला 100 वर्ष पूर्ण झाली त्या अनुषंगाने भारताच्या सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांचा पुतळा उभारलेला आहे. त्यासाठी तुम्हाला माहित असेल देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश चंद्रचूड साहेब आणि विधी मंत्री अर्जुन मेघवाल हे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळेस मुर्मूवर आपले मांडणी करताना बोलताना की आज या ठिकाणी जी मी उभी आहे, जी बसली आहे, जी आज मी बोलत आहे, हा सर्व श्रेय माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातोय. म्हणजे बाबासाहेबांच्यामुळे या देशातील शोषित पीडित लोकांची जी वाचा फोडली त्या वाचेला एक धारदार असं लेखणी दिली, धारदार अशी वाणी दिली. त्या वाणीचा प्रभाव आम्हा लोकांवर पडला आणि त्यामुळे आज या देशातली स्त्री आणि ती आदिवासींची स्त्री, जंगलात राहिलेली स्त्री, ती स्त्री देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसलेली आहे आणि तिथे बसून मी आज लोकांना प्रबोधन करते, मार्गदर्शन करते. याचा सर्वात मोठा श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. म्हणजे बाबासाहेबांनी या देशातील शोषित पीडित लोकांना या देशाची नागरिकता बहाल करताना या देशातील लोकांना त्यांचे अधिकार हक्क मिळवण्यासाठी गोलमेज परिषद मध्ये आपल्याला माहित आहे की ती गोलमेज परिषद मध्ये 1930, 31 आणि 32 या 3 वेळा ज्या राऊंड आले त्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्या त्या मागणीला ज्या जातीने या देशाचं जर वाटोळं केलं त्या जातीचं निर्मूलन करण्यासाठी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 ला या मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं. म्हणजे जातीला नष्ट करण्यासाठी जातीची उत्पत्ती जी झाली त्याच्यावर साहित्य लिखाण केलं. त्या जातीवर जनजागृती लोकांमध्ये केल्या गेली आणि जिथून जात निर्माण झाली त्या जाती ग्रंथाला त्यांनी जाळल्या गेलं.
त्यानंतर या जातीच्या भरोशावर जी जात निर्माण झाली त्या जातीचा कसा फायदा घेता येईल म्हणून बाबासाहेबांनी या गोलमेज परिषदमध्ये आपल्याला दाखवून दिलं. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, परंतु आम्हाला आमची जन्मभूमी नाही. त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात आम्हाला जन्मभूमी कुठे आहे? जर आम्ही या देशाचे नागरिक आहोत असं आपण म्हणता, आम्ही तुमच्या तोंडून ऐकतोय, तर आमच्यापेक्षा ज्या जनावरांना, कुत्र्या मांजरांना महत्व आहे, परंतु आम्हाला महत्व नाही. मग या देशामध्ये आम्ही या देशाचे नागरिक आहोत. नागरिक असल्यामुळे आम्हाला मतदानाचा अधिकार, हक्क मिळावा, आमचे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असावं, अशा प्रकारची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोलमेज परिषदमध्ये केल्या गेली. आपल्याला माहित आहे या गोलमेज परिषदला कशा प्रकारे बाबासाहेबांना अडचणीला तोंड द्यावं लागलं. कारण या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे महात्मा गांधी आणि इतर म्हणजे स्वतःला हिंदू धर्मीय समजणारी लोक, या सर्व लोकांनी त्या ठिकाणी या गोलमेज परिषदमध्ये बाबासाहेबांना जो काही विरोध केला, तो विरोध बाबासाहेबांनी सहन केला आणि त्याला सडेतोड उत्तर देऊन बाबासाहेबांनी आम्हाला संयुक्त मतदारसंघाची मागणी केल्या गेली आणि ती पूर्ण केल्या गेली. 2 मतदाराचा अधिकार आम्हाला मिळून दिला. आपण माहित आहे की 24 सप्टेंबरला जो काही 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी उपोषण केलं आणि बाबासाहेबांनी मिळवलेलं एवढं मोठं जे परिश्रम करून आमच्या लोकांसाठी ते तिथे घालवले. तरी परंतु बाबासाहेब आम्हाला आमचे अधिकार, हक्क मिळवून देण्यासाठी जेव्हा ते काँग्रेस म्हणजे ब्रिटिशांचं सरकार होतं, त्या ब्रिटिशांच्या सरकारमध्ये आम्ही कोण आहोत, जेव्हा बाबासाहेब त्या ठिकाणी मंत्री होते, त्या मंत्री असताना या देशाला नवीन प्लॅनिंग करण्याचं, या देशाच्या आर्थिकतेचा जो देशामध्ये जी काही या ठिकाणी साधन संपत्ती आहे, त्या साधन संपत्तीचा कसा लोकांच्या उद्धारासाठी करता येईल म्हणून बाबासाहेबांना माहित आहे की जेव्हा तो प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा जो ग्रंथ लिहिला त्यावर 1935 मध्ये या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज वर बाबासाहेबांच्या तो रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात. म्हणजे बाबासाहेबांनी आर्थिक उच्चांक गाठण्यासाठी तुम्हाला आमच्या लोकांसमोर या रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. तेव्हाच माहिती आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक कॉन्स्टिट्यूशन तयार केल्या गेलं. त्या कॉन्स्टिट्यूशन तयार केल्या गेल्यानंतर त्यावर सुद्धा म्हणजे तेव्हापासून आपली सुरुवात झाली की या देशामध्ये एक नवीन सरकार येणार आहे आणि ते लोकांचं राज्य यावं. म्हणजे अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी आपल्यासाठी, तुमच्यासाठी सर्व केल्या गेलं, त्याचे आपण सर्व अनुयायी आहोत. आज जे आपण जे चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत हे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याच पुण्याने आज तुम्ही आम्ही या ठिकाणी एका वेगळ्या अवस्थेमध्ये आज ज्यामध्ये बदल झालेला आहे. या देशांमध्ये जो बदल आता आपल्याला ठळकपणे सांगता येईल, या देशातली महिला, या देशातला आदिवासी, या देशातला भटका, या देशातला इतर ओबीसी समाज म्हणजे ओबीसी मध्ये ओबीसी शूद्र आणि शूद्रांती शूद्र या सर्व जातीला बाबासाहेबांनी विभागणी करून टाकली. अतिमागास असलेल्या लोकांना एसटी मध्ये टाकलं गेलं, त्यांचा स्पर्श चालत नाही. जंगलात राहणाऱ्यांना एसटी मध्ये दिलं आणि जे गाव शेजारी आहेत, नागरी व्यवस्थेमध्ये आहेत, त्यांना ओबीसी केल्या गेलं, परंतु ते सर्व मागास आहेत. या सर्व मागास असलेल्या लोकांना बाबासाहेबांनी ते मिळवून देण्याचा मोठा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी या ठिकाणी सर्व लोकांसाठी जे काही केलं गेलं त्यामध्ये जेव्हा बाबासाहेब मंत्री होते म्हणजे ब्रिटिश सरकारांच्या मध्ये, तेव्हा येथील लोकांचं शोषणातून मुक्त करण्यासाठी इच्छा कर्मचाऱ्यांना बोनस मिळावं, कर्मचाऱ्यांना जी कामाची तासे आहेत ती 8 तास असावी, या देशातील जो पाण्याचा विनियोग व्यवस्थित व्हावा, नदी जोडो प्रकल्प बाबासाहेबांनी मांडला गेलं, या देशातील रोजगार मिळवण्यासाठी एम्प्लॉयमेंटची स्थापना करण्यात आली. म्हणजे या देशांमध्ये वीज निर्मिती केल्या गेली. आज जो आपल्याला दिसतोय हे सर्व ब्रिटिश सरकारांचं राज्य असताना केल्या गेलं. त्यानंतर बाबासाहेबांनी या देशातील समाज व्यवस्थेमध्ये जी लोक राहतात त्यांची ती मानसिकता दूर व्हावं, त्या मानसिकतेतून त्यांना बाहेर काढता यावं, या शोषित पीडित लोकांना एकत्र आणता यावं. बाबासाहेबांनी माहिती आपल्याला 3 संघटन दिले होते. समता सैनिक दल दिलं होतं, त्यानंतर रिपब्लिकन ऑफ इंडिया या राजकीय पक्षांची स्थापना केली गेली आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बौद्धाचा धर्म दिला. म्हणजे बाबासाहेबांनी या 3 गोष्टी आम्हा तुम्हाला दिल्या आणि या सर्वांचा निचोड म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील धर्म व्यवस्थेने जी त्यांना व्यवस्थेमध्ये गजगजून टाकलं होतं
या देशातील स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा अधिकार हक्क नव्हतं. ढोल गवार पशुनारी सभय ताडंती अधिकारी या अवस्थेमध्ये भारतातील ती कोणती महिला असो, ती ब्राह्मणाची असेल, क्षत्रियांची असेल, वैश्यांची असेल, शूद्रांची असेल, शूद्रांची असेल, त्या महिलेला त्या ठिकाणी जखडल्या गेलं होतं, बंदिस्त केल्या गेलं. त्या महिलांची धर्मव्यवस्थेमध्ये, मनुस्मृतीमध्ये आणि वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये महिलांसाठी त्या धर्मग्रंथांनी बंदिस्त टाकली होती. त्यामध्ये ढोल गवार पशुनारी सवय ताडंती अधिकारी, महिलांचा जन्म झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं, लग्न झाल्यानंतर त्याच्या नवऱ्यानी पाहावं आणि म्हातारपण आल्यावर त्यांच्या मुलांनी पाहावं. तिचा कोणत्याही प्रकारे कोणत्याही मध्ये वाटा असू नये, संपत्तीत वाटा असू नये, कोणत्याही प्रशासनामध्ये राजकीय क्षेत्रांमध्ये महिलांना प्रवेश नाही, कारण महिला ही विटाळ आहेत, अपवित्र आहेत. अशा प्रकारच्या धर्मव्यवस्थेने धर्मग्रंथांनी मांडणी केली. त्याप्रमाणे भारतामधील लोक तशाच प्रकारे महिलांची वागणूक करत होते. अशा अवस्थेमध्ये असलेल्या महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे पुरुषांना अधिकार आहेत त्याप्रमाणे या देशातील महिलांना अधिकार मिळवून दिले. बाबासाहेब जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतांच्या कॅबिनेट मंत्रीमध्ये मंत्री म्हणून होते. विधी मंत्री म्हणजे न्यायमंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल या नावाचं या भारतातील महिलांसाठी, विशेष करून हिंदू महिलांसाठी ती मागणी केली की भारतातील महिलांना त्यांचे अधिकार त्यांना द्यावं. त्या महिलांचा वडिलांच्या संपत्तीमध्ये त्यांचा अधिकार असावं. तिला आपल्या इच्छेनुसार नवरा निवडता यावं, पुरुषाप्रमाणे तिला नोकरी करता यावं, तिला बाळ जन्माला येताना त्याला ती मिळणारी सुट्टी आहे ती पगारी सुट्टी तिला मिळावी. तिच्यावर कोणत्याही प्रकारे तिला अन्याय होऊ नये तर तिच्यासाठी तिला कोर्टांचे दरवाजे उघडे करण्यासाठी बाबासाहेबांनी त्यासाठी मागणी केल्या गेली. त्या मागणीला ज्या हिंदू महिलांनी त्याला विरोध केला त्याविरुद्ध बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चा काढल्या गेली आणि सरकार त्या विरोधात होते आणि सरकार विरोधात असल्यामुळे बाबासाहेबांनी या सरकारमध्ये हिंदू कोड बिल या मागणीवर त्यांनी आपला राजीनामा दिला. विशेष बाब हे आहे की या भारतातील महिला, विशेष करून हिंदू महिलांना आपले अधिकार हक्क मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी कसोशीचे प्रयत्न केले. ते प्रयत्न करून त्यांचा बिल लोकसभेत मांडण्यासाठी प्रयत्न केला आणि तो बिल तिथे त्यावेळेस जे सरकार होतं त्या सरकार पास करायला तयार नाही, विरोध करत आहे म्हणून बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ज्या देशातील महिला हजारो वर्ष गुलामीत होती, हजारो वर्ष धर्माच्या गुलामीत असलेली, कुटुंबाच्या गुलामीत असलेली, नवऱ्याच्या गुलामीत असलेल्या या स्त्रीला मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब नसते तर या देशाची प्रधानमंत्री इंदिरा गांधी झाल्या नसत्या. बाबासाहेब नसते तर देशाची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या नसत्या. आज अस्तित्वात असलेल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या झाल्या नसत्या, कारण द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजांची महिला आहेत. आदिवासी समाज हजारो वर्ष जंगलात राहिलेल्या समाजाला नागरी व्यवस्थेमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारे स्थान नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एक माणूस म्हणून समानतेची वागणूक देणारा त्यामध्ये त्यांचा समाविष्ट केला गेला. आज म्हणून या देशाची महिला त्या देशाची राष्ट्रपती झाल्या. याचा सर्वात मोठा श्रेय कोणाला जात असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशातील महिला हजारो वर्षाच्या गुलामीतून आणखी जास्तीत जास्त जखडत गेल्या असत्या. चूल आणि मूल याशिवाय तिसरं कोणतेही काम तिच्याकडे नव्हतं. ती शोषणाची एक मोठी शोषणकर्त्यासाठी म्हणजे पुरुष मंडळीला या देशातील व्यवस्थेने तिला तिची शोषणकर्त्यासाठी ती ठेवलेली एक मोठी कुंजी होती असं म्हणता येईल. पण त्यातून मुक्त करण्याचं मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आज देशातील लोकसंख्येच्या अर्ध्या लोकसंख्यात महिला आहेत. आज प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक कुटुंबातील महिला कोणत्या तरी नोकरीमध्ये आहेत.
आज महिला कोणत्या कोणत्या तरी उद्योगात आहेत. आज महिलांपैकी काही महिला राजकीय क्षेत्रांमध्ये आहेत. म्हणजे आज आपल्याला राजकीय क्षेत्रांमध्ये ज्या महिला दिसतात या जास्तीत जास्त हिंदू समाजाच्या आहेत. उद्योगांमध्ये महिलांचं स्थान आहे. आज साहित्यांमध्ये महिला आल्यात. आज आपण पाहतो की जे फिल्म्स आहेत, चॅनलमध्ये आहेत, आपल्या सिरियल मध्ये आहेत, जास्तीत जास्त महिला आपल्याला दिसतात. याचं सर्वात मोठा श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिसतो. 1900 देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी या देशांमध्ये काही कुटुंबातील मोजक्या महिला होत्या, परंतु सरसकट महिलांची प्रगती करण्यासाठी भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील महिलांना आपला अधिकार हक्क बजावण्यासाठी, मतदान करण्यासाठी, राजकीय क्षेत्रात उभं राहण्यासाठी कोणत्याही प्रकारे संघर्ष न करता बाबासाहेबांनी मिळवून दिला. इतर देशाच्या तुलना करताना आपल्याला वाटतं की अमेरिकेतील महिलांना मतदान करण्यासाठी किती दिवस झगडावं लागलं, इंग्लंडमधल्या महिलांना किती दिवस झगडावं लागलं, परंतु भारतातील महिलांना कोणत्याही प्रकारे संघर्ष न करता त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला, प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार मिळाला. हे सर्व श्रेय कुणाला जातं? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते या देशाची जो 50% जे महिला आहेत त्या अंधार कुठलीत असत्या, कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवनमानामध्ये बदल झाला नसता. त्याचबरोबर या देशातील जो अस्पृश्य गणला झालेला, आज त्याचबरोबर ज्या जंगलात राहणाऱ्या एससी आणि एसटी या लोकांची आजच्या परिस्थितीमध्ये शोधात्मक अभ्यास केला, आकडेवारी जर केल्या गेली तर आपल्याला 5 कोटी लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे. ज्याप्रमाणे उच्चवर्णीय लोक राहतात, खातात, कपडे अंगावर चढवतात, त्या दर्जेचं राहणीमान, त्या दर्जेची वागणूक, त्या प्रमाणात त्या लोकांमध्ये झालेला बदल, हा 5 कोटी मधला झालेला बदल, याचा सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातो आहे. इतर आहेत, परंतु 5 कोटी लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. वरच्या तोडीचे जीव ज्या प्रमाणात उच्चवर्णीय लोक राहतात, ज्याप्रमाणे उच्चवर्णीय लोकांची वागणूक आहे, त्याच तोडीची वागणूक, त्याच तोडीची बुद्धिमत्ता, त्याच तोडीचं लिखाण, त्याच तोडीचं संवाद आज बाबासाहेबांच्या पुण्याईने भारतीय संसदमध्ये 131 खासदार म्हणून निवडल्या जातात. आपल्याला माहित असेल 84 खासदार एसटी मधून आणि 47 एसटी मधून आज संसदमध्ये जाऊन बसतात, बोलतात. मुख्य वाणीला आज वाचा फुटलेली आहे. याचं मुख्य कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून. बाबासाहेब नसते तर हजारो वर्ष जगजग पिढीमध्ये हे गुंतल्या गेले असते. आज या शिक्षण क्षेत्रांमध्ये तुम्हाला सांगितलं मी 5 कोटी लोकांच्या जीवनामध्ये अतोनात बदल झाला. सुप्रीम कोर्टांमध्ये लोक पोहोचली, हायकोर्टांमध्ये लोक पोहोचली. सुप्रीम कोर्ट हायकोर्टांमध्ये उच्च पदावर म्हणजे जज, न्यायाधीश म्हणून आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये लोक वकिली करतात एससी एसटींची. महाराष्ट्रांमधले किंवा भारतांमधल्या इतर उच्च न्यायालयांमध्ये काही जजेस आहेत आणि काही वकील त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. आज आपण पाहतो जो डिस्ट्रिक्ट न्यायालय असेल, जिल्ह्यामध्ये तर कितीतरी आहे. म्हणजे या देशातला एससी एसटी मागास असलेला जो हजारो वर्ष गुलामीत असलेला जो आज या देशांमध्ये पुढे आलेला आहे, याचा सर्वात मोठा श्रेय कोणाला जात असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेब नसते तर एवढे लोक संसदमध्ये जाऊन बसले नसते. बाबासाहेब नसते तर महिला देशाच्या राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री झाल्या नसत्या. बाबासाहेब नसते तर या देशातला के.आर. नारायण सारखा सुप्रीम कोर्टांचा जज झाला नसता. म्हणजे के.आर. नारायणन हे देशाचे राष्ट्रपती झाले. सुप्रीम कोर्टांमध्ये एक सुप्रीम जजेस होतं बालकृष्णन. बालकृष्णन हे चीफ जस्टिस होते इंडियाचे आणि के.आर. नारायण राष्ट्रपती होते. आता पण एक राष्ट्रपती होऊन गेलं कोविद.
म्हणजे या देशातील हजारो वर्ष गुलामीत असलेला समाज, कोणत्याही प्रकारे अधिकार हक्क नसलेला समाज, त्याला बाबासाहेबांनी या देशातल्या उच्च आणि उच्च स्तरावर जाऊन ठेवल्या गेलं. या देशामध्ये असलेल्या जातीच्या रोगाला बाबासाहेबांनी सहजतेने त्याचं निर्मूलन केलं आणि त्याची तरतूद या भारताच्या संविधानामध्ये नमूद केल्या गेली. या देशातील असलेल्या लोकांचा मूलभूत अधिकारांचा ज्या कायद्याने त्याचे अधिकार नाकारली होती, मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ या देशात होता, त्या मनुस्मृती सारख्या पुस्तकातून त्याची अंमलबजावणी होत होती. त्या पुस्तकाला बाबासाहेबांनी त्याच तोडीचं उत्तर दिलं आणि ते उत्तर आहे भारताचे संविधान. या संविधानामध्ये माणसाला पुढे नेण्यासाठी त्याला या देशातील साधन संपत्तीचा कसा वापर करता येईल, या देशातील त्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी कशा प्रकारे आपल्या पदाचा वापर करून या देशातील लोकांना आपल्याला कशा प्रकारे उच्च कोटीला पोहोचवता येईल, यासाठी या सर्व तरतुदी या ठिकाणी केल्या गेल्या. या सर्वांचा श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातोय. बाबासाहेब या देशातील जी गुलामी आहे, या देशातील जी गुलामी नष्ट करण्याचं मोठं काम बाबासाहेबांनी केल्या गेलं. आज या देशातील भटका तुटका जो व्यक्ती आहे, बोलायला लागलेला आहे. बाबासाहेबांमुळे देवळात जाण्याची जी परवानगी नाकारली होती, ती आता सहज माणूस कोणत्याही देवळात जाऊ शकतो, कोणत्या हॉटेलमध्ये बसू शकतो, कुठेही प्रवास करू शकतो, कोणताही उद्योग लावू शकतो. बाबासाहेब म्हणजे सकारात्मकतेची ऊर्जा आहे. बाबासाहेब ही एक सकारात्मकतेची ऊर्जा आहे. बाबासाहेब ही नकारात्मक ऊर्जेला दूर करतात. या देशातील ज्या व्यवस्थेत असलेल्या लोकांना मुक्त करण्याचं मोठं काम बाबासाहेबांनी केल्या गेलं. बाबासाहेबांनी या ज्या मनुस्मृतीने आमचे मूलभूत अधिकार नाकारले, ते मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला संविधान या रूपाने दिले. आर्टिकल 14 म्हणतो इक्वल बिफोर द लॉ. आर्टिकल 13 म्हणतो की ज्यांना या देशांमध्ये राजे महाराजे श्रीमंत अशा मोठ्या मोठ्या पदव्या होत्या, त्या पदव्या सर्व नष्ट झाल्या आणि भारतीय संविधानानुसार मिळालेल्या पदव्या त्यांना प्रदान करण्यात आल्या. त्या कोणत्या आहेत? भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री, अशोक चक्र, वीर चक्र अशा प्रकारे ज्या पदव्या दिल्या, त्या पदव्या ग्राह्य धरल्या जाईल आणि त्याच पदव्यांचा वापर करता येईल. आता कुणी राजे नाही, महाराजे नाही. या कायद्यासमोर सर्व समान आहेत. या कायद्यानुसार कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. या देशातील सर्वांना समान अधिकार दिला जाईल. या देशातील लोकांना त्यांनी भारताची संविधान दिले, त्या संविधानामध्ये लोक निवडण्याचा अधिकार दिला. त्यामध्ये म्हणतात आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा. तुम्ही देशाचे जे नागरिक आहात, तुम्ही सार्वभौम आहात. तुम्हाला कसं राज्य हवं, तसा राज्य तुम्ही निर्माण करू शकता. तसा राज्य देण्यासाठी तुम्हाला स्वतःला अधिकार दिलेले आहेत. तुम्ही सार्वभौम आहे. तुम्हाला देश कसा हवा? समाजवादी राष्ट्रीय लोकशाही गणराज्य तुम्हाला घडवणारा धर्मनिरपेक्ष देश असावा. असं करण्यासाठी तुम्हाला अधिकार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ही त्याची मुख्य पिलर बनवलेली आहेत. इथे स्वातंत्र्य आहे, समता आहे. या न्यायाच्या प्रक्रियेतून तुला बाहेर पडायचं आहे. त्यासाठी इथे कोणालाही कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. म्हणून तुमच्या या भारतीय संविधानामध्ये पूर्ण तरतुदी केल्या. भारतीय संविधानामध्ये पूर्णतः ज्या बुद्ध धम्माचे प्रतिबिंब आहेत, ज्याप्रमाणे बाबासाहेबांना या देशातील लोकांना समतेची वागणूक मिळावी, समता त्यांच्यात निर्माण व्हावी, या समतेसाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं. त्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला या भारतीय संविधानामध्ये सर्व अधिकार मिळवून दिले. बाबासाहेबमुळे या देशाच्या आर्थिकतेमध्ये बदल झाला. या देशाच्या साधन संपत्तीमध्ये बदल झाला. या देशातील मुख्य माणसं बोलायला लागली. या देशातली जी माणसांची शक्ती नष्ट होणार ती कामी आली. या देशातील महिलांची शक्ती कामी आली. या देशातील लोकांना सन्मान, प्रतिष्ठा मिळाली. स्वाभिमानानं जीवन जगण्याचा मार्ग मिळाला. त्या लोकांना आरक्षण नावाची सुविधा देण्यात आली. तुम्ही तुमचा जीवन जगण्यासाठी आरक्षण तुम्हाला मिळता येईल. तुम्हाला शिक्षण घेता येईल. शिक्षणाची बाबासाहेबांनी व्यवस्था केली. तुम्हाला उद्योग करता येईल. उद्योगाची व्यवस्था करण्यात गेली. म्हणून बाबासाहेबाला म्हणतात आर्किटेक्चर ऑफ मॉडर्न इंडिया.
या आधुनिक भारताला घडवणारे शिल्पकार ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वीचा भारत, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भारत, हा फार मोठा जो बदल झालेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पर्श लागल्यामुळे. त्याच वेळेस या देशातील बाकीचे जे देश आहेत हे सुद्धा स्वतंत्र झालीत इंग्रजाकडून. परंतु ज्याप्रमाणे आज भारताची प्रगती झाली, भारतामध्ये बदल झाला, कारण भारतातील ज्या जात व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष गुलामीत होती त्या गुलामीतून बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. या देशातील लोकांना मिलिटरीमध्ये, वेगवेगळ्या फोर्समध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना तिथे मुभा मिळवण्यात आला. या देशांमध्ये जर बाबासाहेब नसते तर जो धर्म होता या ठिकाणी हिंदू धर्म, त्यांचा आज जो दिसतो आपल्याला नंगा नाच, त्यापेक्षा जास्त नंगा नाच या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालं असतं. आज देशाची तुम्ही स्थिती पाहता, जगजाहीर लोक या लोकांमध्ये विष पेरत आहे, विष कालवत आहेत, अंधश्रद्धेला खतपाणी देत आहेत. त्या अंधश्रद्धेमध्ये महिलांना जास्तीत जास्त रुजवल्या जात आहेत. त्या महिलांविषयी या देशातील एका प्रमुख व्यक्ती म्हणतो की महिलांनी आता, हिंदू महिलांनी 10 मुलांना जन्म घालावं. हे सर्व मिळवण्यासाठी बाबासाहेब, म्हणजे या लोकांतून मुक्त करण्याचं काम बाबासाहेबांनी. या देशातील लोकांना पेन्शन मिळवण्याचं, 8 तास कामाचं, जे मजूर म्हणून होते त्यांना सरकारमध्ये बोनस देण्याचं जे काम होतं बाबासाहेबांनी. तुम्हाला माहिती असेल, भाकरा नागल, वीज निर्मिती, निजामाशी चर्चा करून जी स्थानिक संस्था होती ती मुक्त करण्याचं काम बाबासाहेबांनी. या देशाचा खरा इतिहास लोकांसमोर आणला. या देशांचा जो खरा इतिहास आहे, रामकृष्ण कुडे आपण पाहिला असेल, क्रांती प्रतिक्रांती हा पाहिला असेल. बाबासाहेब एक इतिहास तज्ञ होते, बाबासाहेब शिक्षण तज्ञ होते, बाबासाहेब धर्माविषयी अभ्यास करणारे तज्ञ होते, आर्थिक तज्ञ, राजकीय तज्ञ, समाज शास्त्रज्ञ, अशा प्रकारे वेगवेगळ्या उपाध्या बाबासाहेबांना जेवढ्या उपाध्या देईल तेवढ्या उपाध्या कमीच पडतात. या सर्व उपाधीतून बाबासाहेब आम्हाला मिळाले आणि शेवटी आदर्श जीवन जगण्याचा मार्ग बाबासाहेबांनी आपला. कारण या देशातील ज्या व्यवस्थेमध्ये की खालच्या जातीच्या लोकांना विदेशात शिकायला जाता येणार नाही, 7 समुद्रापलीकडे बाबासाहेबांनी 7 समुद्राकडे जाण्याचा मार्ग. बाबासाहेबांच्याच कारकिर्दीमध्ये सामाजिक न्याय विभाग सुरू करण्यात आला. म्हणून म्हणतात बाबासाहेब, किती संत यायले, किती संत जायले, कोणी आमच्या नवसाला नाही पावले. किती देवी आल्या, किती देवता आला, आमच्या नवसाला कुणी पावलं नाही. परंतु बाबासाहेब तुम्ही जन्माला आले आणि कोटी कोटी कर्माची फळे आमची उजळून दिली. बाबासाहेबांच्या पुण्याने आम्ही बोलायला लागलो, बाबासाहेबांच्या पुण्याने आम्ही चालायला लागलो, बाबासाहेबांच्या पुण्याने आम्ही लिहायला लागलो. बाबासाहेबांच्या पुण्यामुळे, म्हणजे बाबासाहेब जन्माला आल्यामुळे आज आमच्या जीवनामध्ये बदल झाला. आणि हा बदल, याचा सर्वात मोठा श्रेय कुणाला जातो, तो बाबासाहेब. मित्र हो, बाबासाहेब नसते तर काय झालं असतं? बाबासाहेब नसते तर या देशातली जी धर्मव्यवस्था आहे, ती वर्णव्यवस्था अधिक मजबूत झाली असती. कारण देश गुलामीतून मुक्त झाला असता, परंतु या धर्मव्यवस्थेच्या गुलामीत तो बंदिस्त झाला असता. कारण या देशातील उच्चवर्णीय स्वतःचा नंगानाच सुरू झाला असता. त्या नंगानाचाचे आम्ही बळी पडलो असतो, कारण आमची आर्थिक परिस्थिती सुधारली नसती, खायला अन्न नसता, बोलाची वाणी आमची बंद होती. कारण पूर्वीच्या काळी माहित होतं, जेव्हा आमच्या खालच्या जातीच्या लोकांचं लग्न होत असताना त्यांच्या मुलींना, त्यांच्या पत्नीला पहिल्या रात्री त्यांच्याकडे द्यावं लागत होतं, कारण धर्मांची ती एक मागणी होती की शूद्रांती मी म्हटलं झाली. ब्राह्मण किती भ्रष्ट असला तर तिन्ही लोक श्रेष्ठ आहेत, त्या धर्मग्रंथांनी व्यवस्था केली. बाबासाहेबांनी या देशांमध्ये भारतीय संविधान देऊन इक्वल बिफोर द लॉ, या देशांमध्ये स्त्री पुरुष समान आहेत, या देशांमध्ये जात नष्ट झालेली आहे, अस्पृश्यता निर्मूलन, आर्टिकल 17. या देशातील धर्मग्रंथ नष्ट झाली, आर्टिकल आपल्याला माहित आहे 13 नुसार. आर्टिकल 18 नुसार किताब तुम्हाला मिळालेल्या ज्या पदवी आहेत ते बरखास्त झाल्या. आर्टिकल 21 म्हणतो तुम्हाला कसं जीवन जगायचे तुम्ही ठरवू शकता. लिबर्टी ऑफ द लाईफ, प्रोटेक्शन ऑफ द लाईफ. त्यामुळे तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहेत, भाषण स्वातंत्र्य आहेत, रोजगार करण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. हा देश
जातीतून मुक्त झाला, हा देश धर्मातून मुक्त झाला, म्हणून या देशाला सेक्युलरिझम धर्मनिरपेक्ष देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. जातीने मुक्त असलेला देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. विविधतेने नटलेला देश या भारत देश आहे. या विविधतेमध्ये सूत्रात बांधणारं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं गेलं. बाबासाहेबांनी या देशांमध्ये कसं जीवन जगावं, कसं राज्य चालवावं, कशा प्रकारे आपल्या पुढच्या पिढींना पुढे न्यावं, यासाठी तुम्हाला साऱ्या व्यवस्था करून दिल्यात. बाबासाहेबांचं साहित्य भारत सरकार, बाबासाहेबांचं साहित्य महाराष्ट्र सरकार प्रकाशित करतोय. बाबासाहेबांचं महाराष्ट्रात जो साहित्य प्रकाशित करण्याचं साहित्य, की आज जो राईट हँड स्पीचेस आहेत 22-23 खंड महाराष्ट्रात निघाली, 65 खंड निर्माण होईल एवढं मोठं साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उपलब्ध आहे. एका व्यक्तीचं जीवन कार्य म्हणजे मुळात बाबासाहेबांनी कार्याला सुरुवात केली ती 1916 पासून तर 1956 पर्यंत. म्हणजे बाबासाहेबांनी या कालावधीमध्ये जो काही काम केला त्याचा इतिहास या देशाला पालटून टाकणार आहे, त्या देशाला दिशा देणार आहे. या देशांमध्ये सोन्याचा धूर निघणारा देश आहे. या देशातील लोकांना आदर्श जीवन जगण्यासाठी मार्ग दिला. त्यासाठी बाबासाहेबांनी या देशात असलेला बुद्धाचा धम्म या देशातील लोकांना दिलं. या देशाला पुनश्च स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे लोकांनी स्वीकारावं आणि या देशात असलेल्या बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करावं आणि प्रत्येक व्यक्ती हा बुद्धिमान व्हावं. त्यासाठी त्यांनी महिलांना, पुरुषांना ज्या जातीत बाटले त्या जातीतून मुक्त करण्याचं काम, दुबळ्यांना पुढे आणण्याचं आणि जे पुढे असेल त्यांनी मागच्याला पुढे घेण्यासाठी समाजवादी हा देशातली व्यवस्था, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आम्हा तुम्हाला अधिकार दिलेला आहे. या अधिकारातून बाबासाहेबांनी आम्हाला दिशा दिली. भारतातील ज्या लोकांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांच्या जीवनामध्ये अतोनात बदल झाला. कारण ज्यांनी भारतीय संविधान तर स्वीकारलं परंतु बुद्ध धर्म स्वीकारला नाही, त्या ज्या प्रमाणामध्ये बुद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या लोकांच्या जीवनात बदल झाला. कारण पूर्वीचा महाराजचा बुद्ध महाराजांनी बौद्ध धर्म पूर्णपणे स्वीकारून टाकलेला आहे. बाबासाहेबांनी त्यांना बौद्ध धर्म देताना 22 प्रतिज्ञा दिल्यात. 22 प्रतिज्ञापैकी 8 प्रतिज्ञा नकाराला सांगितलं. तुम्हाला माहित असेल 8वी प्रतिज्ञा काय आहे? मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. आज या देशांमध्ये जे पूर्वीचे महाराजचे बौद्ध ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यांनी 100% ब्राह्मणाला नाकारलेला आहे. हा फार मोठा बदल आहे. त्यांच्या जीवनामध्ये हा झालेला बदल त्याच्या कुटुंबाला एक दिशा दिलेली आहे. त्याप्रमाणे त्यांची प्रगती झपाट्याने होत आहे. देशात विदेशात पोहोचलेली आहे. मोठी मोठी पदं त्यांनी संपादित केलेली आहेत. त्याचबरोबर मी कोणत्याही देवी देवतेस मानणार नाही. माहितीये तुम्हाला आपल्या प्रतिज्ञेमध्ये देवाने अवतार घेतल्यावर माझा विश्वास नाही. गौरी गणपती त्या हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवतेस मी मानणार नाही. आज भी जो पूर्वीचा महाराजचा बुद्ध तो देवळात जात नाही. देवळात पूर्णतः त्यांनी नाकारलेला आहे. आमच्या ओबीसी लोकांची देवळांची गर्दी होत राहते. म्हणजे त्या लोकांमध्ये आमच्यामध्ये काय बदल झाला? बाबासाहेबांनी त्यांना दिशा दिल्यामुळे त्यांच्या जीवनात बदल झाला. त्यांनी तिथे नाकारला, त्यांच्या जीवनात प्रगती झाली, बदल झाली. आज तो चांगला साहित्य लिखाण करतोय. चांगल्या प्रकारे त्यांच्या आर्थिकतेत बदल झालेला आहे. त्यांच्या प्रत्येक बाबतीमध्ये बदल हे बाबासाहेबांमुळे झाले. बाबासाहेब नसते तर एवढा मोठा बदल या लोकात झाला नसता. आणि ते बदल बाबासाहेबांमुळे झाला हे नाकारता येत नाही. मनुस्मृतीवर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्यांची अधोगती झाली, पण ज्यांनी विश्वास ठेवणं बंद केलं त्यांची मोठी प्रगती झाली. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला त्या मनुस्मृतीच्या विरुद्ध भारतीय संविधान दिलेलं आहे. म्हणून भारतातील लोकांनी, भारतातील शोषित पीडित स्त्री पुरुष महिलांनी सर्वांनी याचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा. पूर्वीचा भारत आणि आजचा भारत, पूर्वी या देशांमध्ये भारत नव्हता, तो हिंदुस्थान होता. आता भारत झालेले आहे. धर्मनिरपेक्ष आहेत. या भारताला दिशा देण्याचं काम, नवसंस्कृती निर्माण करण्याचं काम, सर्वांना उच्च कोटीच्या पदावर जाण्याचं काम, संधी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. बाबासाहेब नसते तरी संधी मिळाली नसती. बाबासाहेब नसते तरी या देशातील शोषित पीडित जो पुरुष आहेत, महिला आहेत, आज ह्या उच्च कोटीच्या पदावर पोहोचल्या नसता. हे सर्व पोहोचण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे.
बाबासाहेबांचं साहित्य माणसाला प्रेरणा देतं, ऊर्जा देतं. म्हणून म्हणतात किती संत आले, किती संत झाले, कुणी आमच्या नवसाला नाही पावले. किती देवी आला, किती देवता आला, कुणी आमच्या नवसाला नाही पावलं. एक भीम जन्माला, माती गोठ्याला पेन दावला, कोटी कोटी कर्माची पडी उचलली भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेबांच्या जन्मामुळे आज आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झाला. त्याचे आम्ही सारे उदाहरण आहोत. आमचे उदाहरण आज माझ्यासारख्या भटक्या तुटक्या समाज जातीचा, जंगलात राहणाऱ्या भटकंती करणाऱ्या जातीतला एक मुलगा या बाबासाहेबांच्या पुण्याईने शिक्षण घेतोय, उच्च पदावर जाऊन बसतोय. आज माझ्याकडे शिक्षणाची धार मध्ये मी मुळात MSc मॅथमॅटिक्स, ज्या घरी शिक्षणाची सोय नाही, ज्या घरी खाण्याची सोय नाही, त्या घरातील मुलगा एक उच्च दर्जाचं शिक्षण घेतोय. त्या उच्च दर्जाचं शिक्षण म्हणजे मी MSc मॅथमॅटिक्स आहे, MA आंबेडकर थॉट आहे, MA पाली आहे, MA बुद्धी स्टडी आहे, मी MBA आहे, मी MSW आहे, मी LLB आहे, मी LLM आहे, मी MPhil आहे, मी PhD आहे. आज अशा प्रकारचे माझ्याकडे उच्च कोटीच्या म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटच्या 12 डिग्र्या माझ्याकडे आहेत. हा सर्व श्रेय कोणाला जातं? बाबासाहेबाला. बाबासाहेब नसते तर माझ्याकडे एवढ्या डिग्र्या आल्या नसत्या. आज मी हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतोय. बाबासाहेब नसते तर मला त्या ठिकाणी बसता आलं नसतं. माझ्यासारख्या कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला. बाबासाहेबांमुळे माझ्यासारखे कितीतरी लोक बोलायला लागले. म्हणून एक कवी म्हणतो, बाबासाहेब कोणते आकाश है, कोणते आकाश है, तू अम्मा नेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे. बाबासाहेब कोणते आकाश हे, तू अम्मा नेले कुठे, तू दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे. ज्या पिंजऱ्यात आम्ही हजारो वर्ष अडकलेले होतो, त्या पिंजऱ्याला तोडून बाहेर काढण्याचं मोठं काम तुम्ही आम्हाला दिलं आहे. त्यामुळे आज आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालंय. बाबासाहेब आमच्या समोर आदर्शाचे प्रतीक आहे. बाबासाहेब शिलवान आहे, चरित्रवान आहे, गुणवान आहे, विद्वान आहे. बाबासाहेब आम्हाला मिळालेली ऊर्जा आहेत. बाबासाहेब सकारात्मकताचे प्रेरणा आहेत. बाबासाहेबांमुळे आमच्यात विश्वास निर्माण होतो, आमच्यातली बैमानकी जातं. बाबासाहेबांमुळे आमच्याकडे प्रामाणिकपणा येतो. बाबासाहेब वाचलं की दानात आम्ही परिवर्तित होतो. बाबासाहेब बघितलं ऐकलं तर ग्रंथाकडे आमची ओढ होतो. बाबासाहेब आमच्यासाठी प्रेरणा आहेत. बाबासाहेब आमच्यासाठी कृतज्ञता आहेत. बाबासाहेब आमच्यासाठी उत्साह आहेत. बाबासाहेब आमच्यासाठी सकारात्मक वृत्ती आहे. बाबासाहेब आम्हाला बघितल्याबरोबर बाबासाहेब आमची कार्यक्षमता वाढते. बाबासाहेब आम्हाला क्षमा कसं करावं, कारण बाबासाहेबांकडे बघितल्यानंतर या जात व्यवस्थेने एवढा त्रास दिला गेला, परंतु बाबासाहेबांनी पुराणशी किंतु करून ठेवलं. बाबासाहेब आमचे प्रेरक आहेत. बाबासाहेब जबाबदारी वृत्तीचे व्यक्ती आहेत. तुम्हाला माहित आहे की जेव्हा भारतीय संविधान निर्माण करताना बाबासाहेबांनी पूर्ण जबाबदारी आपल्यावर घेतली आणि भारताचं संविधान निर्माण करून दाखवलं. म्हणजे बाबासाहेब जबाबदारीतून पळणारे नाही, जबाबदारीतून दूर जाणारे नाही, जबाबदारी वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांकडे पाहिल्यानंतर आमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होतं. बाबासाहेब हे निस्वार्थी वृत्तीचे आहेत. बाबासाहेब हे सृजनशीलता आहेत. बाबासाहेब आमच्यासाठी आत्मविश्वास आहेत. बाबासाहेब एक धाडशी प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व आहेत. बाबासाहेबाला बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये ह्या सकारात्मकतेच्या ऊर्जा निर्माण होतात. नकारात्मकतेच्या ऊर्जा आमच्याकडून पळून जातात. आम्ही दुःखी होत नाही. आम्ही कोणती तक्रार करत नाही. आमच्यामध्ये कोणताही आळस नाही. आम्ही कोणत्याही हिंसा करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. आमच्यातून बैमानकी दूर होतं. आम्ही स्वार्थी राहत नाही. आम्ही निराशावादी नाही, आम्ही आशावादी बनतोय. लोभ प्रवृत्ती आमच्यातून दूर होतं. भ्रम आमच्यातून दूर होतं. अज्ञानपणा दूर होतं. बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचे प्रतीक आहेत. बाबासाहेब मुळे आमची अहंकारता नष्ट होते, उदासीनता नष्ट होते. बाबासाहेबांमुळे आत्मकेंद्रित वृत्ती नष्ट होते. बाबासाहेबांमुळे कोणते काम करताना उतावीळपणा नष्ट होतो. म्हणजे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होतं. हे सर्व ऊर्जा निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलं. बाबासाहेब हे प्रेरणेचे, ऊर्जेचे, प्रत्येक माणसाला पुढे नेण्याचं, जो जिवंत माणूस आहे, स्त्री असो पुरुष असो, या देशातील पशु पक्षींवर बाबासाहेब म्हणतात, तुम्ही प्रतिज्ञेमध्ये जी 13वी प्रतिज्ञा आहे, मी प्राणी मात्रावर दया करेन, त्याचे लालन पालन करेल, मी त्यांची रक्षा करेल, मी त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची घृणा राहणार नाही.
एवढी मोठी बाबासाहेबांनी उपलब्धी आपल्याला 22 प्रतिनिधीतून दिली. बाबासाहेब तुमच्या आमच्या सर्वांसाठी ऊर्जेचे केंद्र आहेत. बाबासाहेब नसते तर ही ऊर्जा आमच्यात निर्माण झाली नसती. बाबासाहेब नसते तर आम्ही एवढे बोलके झालो नसतो. बाबासाहेब नसते तर एवढे मोठे समाजातले साहित्यिक निर्माण झाले नसते. बाबासाहेबांची आज जो देशांमध्ये बदल झालेला आहे, प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक परिवारांमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये आज जो फाटक्या गुदडीत असलेला, सुटा बुटात आला, ज्याला बोलता येत नव्हते ते बोलायला लागला, या सर्व गती बाबासाहेबांमुळे या देशातील लोकांना आली आहे. बाबासाहेबांचे आपण कोटी कोटी त्यांचे उपकार आपण फेडूया. बाबासाहेबाला कोटी कोटी नमन करूया. बाबासाहेबांना आपल्या डोळ्यासमोर आपला रोल मॉडेल आपण ठेवावं. माझी पुढची इच्छा आहे की मी बाबासाहेबांवर एक पुस्तक लिहावं. रोल मॉडेल ऑफ द बाबासाहेब आंबेडकर. आमचा सर्वांचा रोल मॉडेल बाबासाहेब आंबेडकर राहावं. कारण बाबासाहेब नसते तर आम्ही आज या अवस्थेत नसतो. आज बाबासाहेबांच्या या येणाऱ्या जी महापरिनिर्वाण दिन आहे 6 डिसेंबर, या निमित्ताने आपण बाबासाहेबाला कोटी कोटी प्रणाम करू, त्यांना नमन करू, त्यांच्याकडून ऊर्जा प्रेरणा घेऊ आणि त्यांचा विचार लोकांत पोहोचवण्याचं काम करू. मी ऍडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे आणि मी दरवर्षी ओबीसी लोकांना या 25 डिसेंबरला धम्म दीक्षेसाठी त्यांना आमंत्रित करतोय. लोक येतात. यावर्षी राजेंद्र पाल, माजी कॅबिनेट मंत्री, दिल्ली सरकार हे सुद्धा कार्यक्रमाला येणार आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलचे वडील नंदकुमार बघेल हे सुद्धा कार्यक्रमाला राहणार आहेत. आमच्या महिला भगिनी जे आहेत, गायधनी, माधुरी गायधनी या प्रमुख अतिथी आहेत आणि आमचे भूमिपुत्र नागवंशी साक्य म्हणजे हरिकिशन दादा हटवार यांच्या हस्ते लोकांना दीक्षा देणार आहेत. या दीक्षेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं. बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करू आणि येणाऱ्या बाबासाहेबांच्या या महापरिनिर्वाणाला अभिवादन करू आणि 25 डिसेंबरला लोकांना येण्यासाठी मी आमंत्रित करतो. आणि या बहुजन संघटकनी या जो आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांना सुद्धा आपण त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करू. माझ्या वाणीला विराम देतो. थांबतोय. साधू साधू साधू.